स्वाध्याय 1.6 पहिला प्रश्न आहे 340 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती। आता ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या शोधायचं आहे। तर संख्या लिहून घेऊया। 30444 ही पहिली संख्या आहे, नंतर आहे 40333, नंतर आहे 3004, नंतर आहे 30044। आता या 4 ऑप्शनपैकी आपल्याला 5 अंकी सर्वात लहान संख्या, हे सर्व 5 अंकी संख्या आहेत आणि आपल्याला शोधायचं सर्वात लहान संख्या, लहानात लहान संख्या। आता हे आहे 30,444, हे आहे 40,333, हे तर लहान संख्या नाही आहे। ऑप्शन या तिघामध्ये राहील। मग ही आहे 30,444, हे आहे 30,000 फक्त 4 आणि हे आहे 30,044। म्हणून हे जे आहे 30,004 ही संख्या आहे सर्वात लहान संख्या। 30,004 30,004 ऑप्शन सी। सेकंड क्वेश्चन आहे 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल। 1 ते 100 लिहिताना 1 हा अंक किती वेळा लिहावा लागेल। मग लक्षात ठेवा 1 ते 100 वेळा लिहिताना 1 ते 100 वेळा लिहिताना 0 हा अंक आपल्याला एकूण 11 वेळा लिहावा लागेल। 1 हा अंक आपल्याला एकूण 21 वेळा लिहावा लागेल आणि बाकीचे 2 पासून 3 4 5 6 7 8 9 2 पासून ते 9 पर्यंत हे जे अंक आहेत ते प्रत्येक अंक 20 वेळा येईल। म्हणजे 2 20 वेळा येईल, 9 20 वेळा येईल, अशा प्रकारे। आणि आपल्याला विचारलं 1 ते 100 पर्यंत लिहिताना 1 हा अंक किती वेळा येईल। 1 हा अंक 21 वेळा येईल 1 ते 100 वेळा लिहिताना, हे आपल्याला पाठ करायचं आहे। 0 हा अंक 11 वेळा येईल, 1 21 वेळा आणि बाकीचे सर्व 20 वेळा। 11 21 20, 11 21 20। आता हे 2 अंकी संख्या लिहिताना सपोज आपण जर 10 ते 100 लिहित आहोत, 10 ते 100 लिहिताना 10 ते 100 लिहिताना मग काय 0 हा अंक आपल्याला 10 ते 100 लिहिताना 10 ते 100 नाही, 10 ते 99, 10 ते 99 लिहिताना 0 हा अंक एकूण 9 वेळा येतो आणि बाकीचे आहेत 1 पासून तर 9 पर्यंत जे अंक आहेत 1 ते 9 ते सर्व 19 वेळा येतात, 19 वेळा येतात। हे आहे 10 ते 99। 0 हा अंक 9 वेळा येतो आणि बाकीचे सर्व अंक 19 वेळा येतात। आणि जेव्हा 1 ते 100 वेळा लिहितो तेव्हा 0 11 वेळा, 1 21 वेळा आणि बाकीचे अंक 20 वेळा येतात। आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे 1 हा अंक 1 ते 100 वेळा लिहिताना एकूण 21 वेळा येतो। तिसरा प्रश्न आहे पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती। जोडमूळ संख्या, आता जोडमूळ संख्या म्हणजे काय। जोडमूळ संख्यासाठी जोडमूळ संख्या म्हणजे 2 संख्यांची जोडी असते। आता हे दोन्ही संख्या कशा पाहिजेत। पहिली अट आहे दोन्ही मूळ संख्या पाहिजेत, दोन्ही मूळ संख्या पाहिजेत। दोन्ही मूळ संख्या पाहिजेत आणि त्यातील फरक कितीचा असायला पाहिजे, 2चा असायला पाहिजे, 2चा असायला पाहिजे।
त्यांतील फरक 2चा असला पाहिजे. तर आता पहा, 13 पहिली जोडी आहे 13 आणि 15. आता ही 13 ही मूळ संख्या आहे. पहिली अट आहे दोन्ही मूळ संख्या पाहिजेत. 13 ही मूळ संख्या आहे, पण 15 आहे का? 15ला 3×15 3नेही जातो, 5नेही जातो. 15 ही मूळ संख्या नाही, म्हणून ही जोडमूळ संख्याची जोडी नाही. आपल्याला दोन्ही मूळ संख्या पाहिजेत. दुसरी जोडी पहा, 29 31 29 31. हे पण मूळ संख्या आहे 29 आणि 31 पण मूळ संख्या आहे. आणि त्या पहिली अट पूर्ण झाले, दोन्ही मूळ संख्या आहेत. आता दुसरी अट आहे त्यातील फरक 2चा पाहिजे. मग 31मधून 2 काढा, 31मधून हे 29 काढा, 2 येते का पहा. हे 11 इथं 2, 11मधून 9 गेल्यावर 2 फरक 2चा यायले. म्हणजे दोन्ही मूळ संख्या आहेत, पहिली अट पूर्ण झाले आणि त्यांतील फरकसुद्धा 2चा आहे. म्हणजेच हे जे संख्या आहेत ते जोडमूळ संख्याची जोडी आहे 29 आणि 31. आता हे पाहूया थर्ड ऑप्शन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे जोडमूळ संख्याची जोडी 29 आणि 31 आहे. सी पण ऑप्शन पाहूया काय होईल. 73 75. आता 73 मूळ संख्या आहे, पण 75 आहे का? नाही, कारण 75ला 15 5 75, 15 5 75. म्हणजे 15नेही जातो भाग आणि 5नेही जातो. म्हणजे 75 ही मूळ संख्या नाही. आपल्याला पहिलं अट पूर्ण होत नाही. जोडमूळ संख्यांच्या जोडीसाठी दोन्ही मूळ संख्या पाहिजेत. ही मूळ संख्या आहे पण ही नाही, म्हणून ही जोडमूळ संख्याची जोडी नाही. चौथा ऑप्शन हे पाहूया, 69 अँड 71. आता या दोन संख्यामध्ये 71 ही मूळ संख्या आहे, पण 69 आहे का? नाही, कारण 69ला 13 3 69, 13 3 9, 23 3 23 3 69, 23 3 69. म्हणजेच या 69ला 23नेही भाग जातो आणि 3नेही भाग जातो. म्हणजेच ही मूळ संख्या नाही. अशा प्रकारे ही मूळ संख्या नसेल तर ही जोडमूळ संख्याची जोडी नाही. सो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे जोडमूळ संख्यांची जोडी 29 आणि 31 आहे. चौथा प्रश्न आहे 096 096 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा काय बनवायचं आहे? सर्वात लहान 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या. आणखी सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा आणखी बनवायचं आपल्याला सर्वात मोठी 3 अंकी संख्या. यांचा काय करायचं आहे? गुणाकार करायचे, गुणाकार. मग यांचा गुणाकार करायचा आहे. सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे. अगोदर 6 घेऊया, 0 नाही घेत. 6 नंतर 0 घ्यायचं आहे, नंतर 9. ही झालं सर्वात लहान 3 अंकी संख्या. आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या. सर्वात मोठी 3 अंकी संख्या 9, मोठा अंक, नंतर 6, नंतर 0. यांचा गुणाकार काय होईल? शून्यासाठी अगोदर 0 एक्स्ट्रा ठेवून टाकायचं आहे. मी 6ने गुणाकार करतो. 6 6 9 54, 5 6 0 0 0 5, 5 6 9 54, 6 6 36. आता प्लस या 9ने भागाकार करूया. 9 9 81 गुणाकार 8 ला 8, 9 सकी 54, 4 6 8 6 14, चले 1 8 5. आता ह्या शून्यासाठी आपण गुणाकार केला, या शून्यासाठी एक्स्ट्रा शून्य देऊन टाका. सो 5,84,640, 5,84,640. ऑप्शन बी. पाचवा प्रश्न आहे चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? चौरस म्हणजे हे आहे. चौरस
वर्तुळ आणि हे त्रिकोण यांच्यामध्ये कोणता अंक आहे? आता 6 अंक बघा, 6 वर्तुळमध्ये आहे आणि चौरसमध्ये, त्रिकोणमध्ये नाही. 7 हा अंक पहा, वर्तुळमध्ये आहे, चौरसमध्ये पण आहे आणि त्रिकोणमध्ये पण आहे. अशा प्रकारे 7 हा अंक चौरसमध्ये आहे, वर्तुळमध्ये आणि त्रिकोणमध्ये आहे. ऑप्शन सी 7 अंक. नंतर 6वा प्रश्न आहे, XYZ आणि T या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. म्हणजे अशा प्रकारे संख्या आहेत X, Y, Z आणि T. अशा प्रकारे संख्या आहेत की हे स्टार 7 स्टार स्टार, नंतर Y ची किंमत आहे 7 स्टार स्टार स्टार, नंतर स्टार स्टार 7 स्टार. टी ची किंमत आहे स्टार 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 7. आता या संख्यामध्ये वापरलेला अंक 7 हा कमाल अंक 7 आहे. म्हणजे या संख्यामध्ये 7 हे अंकच मोठा आहे. बाकीचे सर्व हे जे स्टारच्या जागेत ते अंक 7पेक्षा लहान आहेत व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे आणि प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे 7. बाकीचे अंक ज्ञात नाहीत. ज्ञात नाहीत म्हणजे बाकीचे अंक माहीत नाहीत आपल्याला. तर X, Y, Z आणि T यामधील कमाल संख्या कोणती? कमाल संख्या म्हणजे कमाल संख्या. कमाल म्हणजे सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या. इथं पहा, या सर्व म्हणजे 4 अंकी संख्या आहेत सर्व आणि या 4 अंकामध्ये 7 हा अंकच मोठा असल्यामुळे 7 या अंकाचं स्थानिक किंमत जर जास्त असेल तर ती संख्या मोठी. आता या Y मध्ये पहा, 7 हे अंक 1000 स्थानी आहे म्हणजे हे 7000. ओके, 7000 अशी संख्या व्हायले आणि बाकीचे सर्व याच्याहूनही लहान आहेत. म्हणून Y ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. Y ही संख्या सर्वात मोठी कमाल संख्या आहे. ऑप्शन बी. 7वा प्रश्न आहे, 30827 हे अंक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? आपल्याला काय करायचं आहे? लहानात लहान संख्या काढूया अगोदर. लहानात लहान संख्या. आता त्यांनी विचारलेत 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता हे अंक 5 आहेत, मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला कोणती संख्या शोधायचं आहे? लहानात लहान विषम संख्या. आपण काय करूया, पहिल्यांदा फक्त लहानात लहान संख्या काढूया. विषम संख्याचं आताच पाहायचं नाही, लहानात लहान संख्या बघायचं आहे आपण. मग ती जर लहान संख्या विषम संख्या असेल तर ठीक आहे, नसेल तर थोडंसं आपल्याला मॉडिफाय करावं लागेल. मग या अंकापासून आपल्याला जर लहानात लहान संख्या काढायचं असेल तर पहिला अंक येईल 2. लहानात लहान संख्यासाठी 0 तर घेत नाही आपण, मग 0 नंतरचं संख्या 2 घेतो. 2 आता 0 घ्या, 0 3 नंतर 7 नंतर 8, 3 7 8. ही झालं लहानात लहान 5 अंकी संख्या या अंकापासून. पण ही आपल्याला काय पाहिजे? विषम संख्या पाहिजे. ही विषम संख्या आहे का? नाही. एकक स्थानी 8 आहे. मग एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक जर असतील तर ती समसंख्या असते. म्हणजे ही जे लहानात लहान 5 अंकी संख्या आहे ती समसंख्या आहे. आपल्याला विषम संख्या पाहिजे. मग विषम संख्याच्या एकक स्थानी कोणते अंक असतात? 1 3 5 7 9 हे अंक असतात. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? मग आपल्याला पुनरावृत्ती करायचं आहे का अंकांची? एकदाच घ्यायचं आहे. ओके, मग काय करायचं आहे? या 8च्या ठिकाणी इथे 7 विषम संख्या आहे ना, मग ह्याला एक्सचेंज करायचं आहे, यांना अदलाबदल करायचं आहे. म्हणजे आपल्याला होते 2 0 3, हे 8 इकडे घ्या आणि हे 7 इकडे घ्या.
आता बघा एकक स्थानी 7 आले म्हणजे ही विषम संख्या आहे. ही आहे सर्वात ही होती समसंख्या. ही होती समसंख्या. ही आहे लहानात लहान 5 अंकी विषम संख्या. विषम संख्या ऑप्शन 20387 20387 ऑप्शन सी. ओके. आठवा प्रश्न पहा. पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. हे स्टार, हे 2, हे असं गोल, नंतर 8, 4, हे स्क्वेअर, 3, इथे असं स्टार आहे, 7. यांची काय करायचं, बेरीज करायचं आहे. इथे 8 1 5 5. ओके. तर यांची बेरीज का 8 आणि 7 15, हातचाला 1, इथं 3 आणि 1 4, 3 आणि 1 4, इथं 5 आहे, मग इथे 1 पाहिजे. आता होते 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. ओके. आता हे 1 आहे, इथे 2 आहे, मग इथे किती पाहिजे, 9 पाहिजे, कारण 9 आणि 2 11, हातचाला 1, इथं 4 आणि 1 5 5 झाले, मग बेरीज आठवण्यासाठी इथं 3 पाहिजे. ओके. आता पहा 8 आणि 7 15, हातचाला 1, हे 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 9 आणि 2 11, हातचाला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. अशा प्रकारे या स्टारच्या जागी येत आहे, स्टारच्या जागी येते 3, या स्टारच्या जागी येत आहे 1, आणि या प्रकारच्या स्टारच्या जागी येते 9. 319 319 319 ऑप्शन सी. नववा गणित आहे 584356. या संख्येतील 5च्या स्थानिक मूल्यांची बेरीज आहे. 5च्या स्थान मूल्यांची म्हणजे 5च्या स्थानिक किमतींची बेरीज विचारले. इथे एक 5 आहे, इथे एक 5 आहे, यांची स्थानिक किंमत लिहायचं आहे आणि त्यांची बेरीज करायचं आहे. हे 5ला 5 किती अंक आहेत, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हे झालं या 5ची स्थानिक किंमत. नंतर ह्या 5ची स्थानिक किंमत आहे 5 आणि 0 50, आणि यांची बेरीज करा. 0 इथे 5 0 0 0, आणि हे 5. अशा प्रकारे 5005 0 50 5005 0 ऑप्शन डी.